आपण आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी इथे आणि हा समोर जो प्लॉट पाहताय आपण तर हा खजुराचा प्लॉट या ठिकाणी आहे जे आपल्याला अरब राष्ट्रातून मिळते। तिचा प्लॉट आता मराठवाड्यात आणि गोदा काठावर या ठिकाणी असलेला दिसून येतो। तर आपण हे जे आहे यातला पाहू शकता असे गुच्छ किती लागलेले आहेत। अशा प्रमाणात एका झाडाला जवळपास 1.5-2 क्विंटलचा माल या ठिकाणी लागलेला आहे। तुम्हाला मी प्रत्येक दाखवतो असं हा ओपन करून ही पन्नी आहे आणि अशा एका झाडाला जवळपास त्यांनी 7-7, 10-10, 8-8 पन्न्या लावलेल्या आहेत, 15-15 पन्न्या लावलेल्या आहेत आणि त्यात ही खजूर या ठिकाणी आहे। हा प्लॉट विषयी आपण काही मंडळी या ठिकाणी बघायला आलेली आहे, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ। 12 नोव्हेंबर 2019 ते जून-जुलैतच लागणार होते, पण काय झालं विधानसभेचं इलेक्शन होतं 19चं आणि त्या पिरियडमध्ये काय मला जाता नाही आलं, ते आणायला ते पाठविणं लवकर, त्याची एका गाडीची एका वाहनाची भरती व्हायला रोपं पाठवायला नुसती एवढे 200 रोपं पाठवायला त्याला परवडत नव्हते। तर मग ते शेवटी 24ला दिवाळी होती, 27ला निकाल लागले विधानसभाचे आणि 1 ऑक्टोबरला म्हणलं आता आपणच जायचं, आता त्याची वाट पाहत नाही बस। 1 ऑक्टोबरला डायरेक्ट मीच गेलो आणायला। कुठून आणले रुपये? हे याच्याहून कच्छ गुजरात इराणहून तिथे येते, तिथून डिलिव्हरी आपल्याला भेटते। एक रोप केवढ्याला पडले? यावेळेस आम्हाला 4000 रुपये पडले। आता जवळजवळ त्याची 5600-700 रुपये किंमत आहे एका रोपाची ट्रॅव्हलिंग। आणि त्याला माल किती निघाले अंदाजा एका रोपाला? 1.5 ते 2 क्विंटल माल आहे सरासरीत काढला 1.5 क्विंटलच्या पुढे प्रत्येक झाडावर। काही झाडावर क्विंटल आहे, काही झाडावर 2 क्विंटल आहे, काही झाडावर 1.5 क्विंटल आहे। सेफ्टीसाठी यूज करतो आपण। खडुळी, उंदर, सगळ्यात मोठं हे ना मुंग्या, मुंगळे। आता गोड झाल्याच्या नंतर त्याला मुंग्या लागत त्याला काय होतं, आता ही अशी पन्नी राहिली ना, आता जरी इकून उंदीर इकून बी गेला असा येऊन जरी असा आला तर इथून इथपर्यंत खाली पडतो आणि मुंगी सुद्धा तिथून इथपर्यंत ती खाली पडते। मुंगळा, मुंगी। आणि मार्केट कुठं मिळतं आपल्याला याचं? काय मार्केट आमचं इथंच। अच्छा, बरं एक साधारणतः मार्केट आणि व्यापारी येतात पण आम्ही देत नाहीत। तुम्ही जागेवरच विकता? इथंच विकतो। साधारणतः रेट काय त्याचा? इथंच विकला। पहिल्या वर्षी 5-6 टन माल निघाला होता पहिल्या वर्षी, मागच्या वर्षी 13-14 टन माल निघाला होता। आता या वर्षी जवळजवळ 20 टनाच्या आसपास माल, 100 ने जवळ मोजून 1300 घोसे, म्हणजे आमचा अंदाज सरासरी 20 टन माल निघालाच पाहिजे। ते 226 व्हायला पाहिजे, पण आम्ही कमी जास्त धरला तर ठिबक पाणी याला आम्ही कधी देतो, एप्रिल आणि मे 2च महिने पाणी। आता सोयाबीन पेरायचं, त्याच्यावर पाणी सोयाबीन काढलं की गहू पेरायचा, गव्हाला मार्च पर्यंत पाणी चालूच राहतं। इतर गोष्टी करायची गरज आणि एप्रिल मे फक्त 2 महिने ते ठिबक। आता काल गोळा करून ठेवलं। ही पूर्व पश्चिम लागवड आहे का? ती सारखीच दोन्ही 25 ना 25 असे 25 ना असं 25। एक अंदाजित भाव काय मिळतो किलोला? 200 रुपये किलो। 200च्या कमी दिलीच नाही आम्ही। 200 रुपये याला 1-1.5 टन माल, 2 टन माल पुण्याला गेला, 200च्या कमी तिथं नाही दिली। आणि आंबड पॉइंटवर ठेवलं होतं एक स्टॉल, तिथं 200च्या कमी नाही दिली। आणि हे व्यापारी काय 150, 125, 100 ते कमी भावच मागणार ना, व्यापारीचं त्यांचं कामच आहे ते। मला वाटतं आणखीन कोणीतरी लावलेत की 1-2-3 ठिकाणी मला दुसरं नाही, इथं नाही लावली। 150 झाड आहेत नाही, फक्त परतूरवाल्याचे आणि आता जालना परतूरला आहेत। शुगर फॅक्टरी पण हे लावले ना, परतुराला पाहून लावले ना। परतुराला इकडे घनसावंगीमध्ये अर्जुन भाऊनी लावली नाही ते तर मला म्हणलं तुला बी तो रोपण नाही 15 वर्षापूर्वीची गप्पा आहे। नाही आता अर्जुन भाऊची शेती आम्ही नेहमीच पाहतो, येतच आता। ते आमचा मराठी साहेब
नंबर 1 अजितदादा, नंबर 2 एकनाथ खडसे, नंबर 3 नागपूरला कोणतरी कलेक्टर आहे, आणि नंबर 4 परभणीला जावळे म्हणून एक कृषी संचालक, आणि नंबर 5 मायावाला आहे. त्या आकात काहीतरी लावून ते कारखाना तेच अजितदादा म्हणजे तेच म्हणजे 5 ठिकाणी समजा महाराष्ट्रामध्ये नंतर पहिला वैजनाथराव आकातकडे होता, वैजनाथराव, तो काही दिवस बंद पडला, नंतर तो दादाकडे गेला, अजितदादाकडे, आणि मग त्यांनी झाडं लावले ते दुरुस्त करून. परतुरण तुम्हाला लय पाऊस आहे बाबा इकडे. लय पाऊस आमच्याकडे पडला. नाही बरं का एवढा नाही? इकडं नाही, आम्हाला नाही पाऊस. म्हणजे इतका नाही असं. हाय पाऊस नाही एवढा. आम्हाला परवा दिवशी संध्याकाळपर्यंत दिवसातून 2-2, 3-3 बार पाऊस. त्या 2-4 तुमचं हे दिवसापूर्वी आम्हाला करताच येत नाही, पळ्यात घालते हा. एवढं ओले काय सांगायचं सासकून पळवायला. तुमची काळ्या जमीन आणि काय जमीन असल्यामुळं त्या इथं तर थोडंसं तांबडसर दिसायला लागलं. ही खजुराची शेती आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी या गावची, आणि 25 बाय 25वर त्यांनी एक झाड लावलेलं आहे. एका झाडाला 1.5 ते 2 क्विंटल माल सध्या उपलब्ध आहे, आणि याचा रेट ते बांधावरच विकतात. हा रोड आहे बाजूला, या नारळाच्या झाडाजवळ पुढच्या रोड आहे, डांबर रोड, इथं बसून ते विकतात, आणि जाग्यावर 200 रुपये किलो प्रमाणे ते देतात. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी गुजरात कच्छवरून या फळाची रोपं आणलेली आहेत, ही टिश्यू कल्चर रोपं आणलेली आहेत, आणि अशा प्रकारचं भरपूर उत्पन्न देणारं हे वाण या ठिकाणी आहे. कमेंटच्या खाली मी आपल्याला त्यांचा नंबरसुद्धा या ठिकाणी टाकत आहे. शेतकऱ्यांना नवीन पिकाकडं वळलं पाहिजे, आणि हा प्रयोग त्यांनी केला. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी ही झाडं लावली त्यावेळेस लोक त्यांना हसत होते. त्यांचं इथं बाजूला घर आहे, हे जे बंगला बांधलेला आहे त्यांनी, हा तर याला प्लास्टरसुद्धा नव्हतं. आज मात्र या ठिकाणी त्यांची ही शेती पाहायला आजूबाजूच्या 10-12 जिल्ह्यातून लोक येतात आणि रोपाची मागणी करतात. तर प्रचंड प्रकारचं उत्पादन देणारं हे पीक या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांना फक्त कापूस, तूर, ऊस एवढीच पिकं न घेता या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट असेल, खजूर असेल, केळे असतील, किंवा इतर फळपिकं असतील, या बागाकडं वळणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडं पाणी आहे, जमीन आहे, मेहनत करणारे लोक आहेत. फक्त गरज आहे ती अशा वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मिळण्याची, आणि ही माहिती ही आपल्याला यूट्यूबवरसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मिळेल. आपण जरूर किमान आपल्या शेतामध्ये एक झाड लावण्याचा प्रयत्न करावा. रोप थोडं महाग आहे, परंतु हे अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या 5 जिल्ह्यामध्ये हे प्लांट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आणि प्रचंड विक्रमी उत्पादन देणारं आहे. या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला 20 एकर जमीन असेल त्यांना 17 एकर दुसरी पिकं घ्यायची आणि 3 एकर हे पीक घ्यायचं. तर त्या 17 एकरमध्ये जे उत्पादन निघत नाही ते अवघ्या फक्त 3 एकरमध्ये निघतं. आणि याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे हा प्लांट आहे. आपण बघू शकता अशा प्रकारचं इथं गाड्या त्यांच्या दारात उभ्या आहेत. लोक पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत, माहिती घेण्यासाठी हे आवर्जून येत आहेत. आपण हे पाहू शकता. हॅलो, जय बाबाजी, बोला. धावपळीकडे आंबडला येते खजूरच्या बागात. एक मोठे येतं आणि 3 माझ्यापेक्षा लहान आहे. ते तिन्ही लहान आले सुद्धा म्हणते ते काही करतोय, याला पैसा झाला म्हणून याला काही अक्कलच नाही. काही शेतीत कसं आहे, नाही, पैसा टाकल्यावर पैसा येत असतो. पैसा टाकल्यावर पैसा येणार. पण टाकल्याशिवाय नाही, टाकावं डेअरिंग करावं लागते त्याला. पहिल्यांदा त्यांनी हिंमत केली. काही अनुभव नसताना या पिकाचा सगळ्यात ते मानलं महत्त्वाचा पाहिजे. मुद्दा डेअरिंग. तेच म्हणतो हा, तुम्ही daring. केली त्यावेळेला. तुम्ही डेअरिंग करता, बरोबर. भेटेल 4 नाही मसाल्याची भेटायची. झाडं लावून पण पाहिजे. भेटेलच हे नक्की नाहीच भेटणार. हे बी पत्ता, माहित तेज नाही. पत्ता, भेटेल हे बी आणि माहित अजून नाही. 1-2 झाडं चांगले आले. बीज नाही टाकली तुम्ही तर काय केले भेटेल? प्रयत्न त्याला किंमत रे शेवटी. हा, बरोबर.